सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सहकाराच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे 26 सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादित काजू माल खरेदी करण्यासाठी आज जिल्ह्यातील जवळपास 46 पेक्षा जास्त विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, त्यांचे सचिव आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्यातील काजू कारखानदारसुद्धा आणि त्यांचे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर या जिल्ह्यातील काजू जो उत्पादित होतो आहे तो उत्पादित काजू योग्य पद्धतीने योग्य बाजारभावाने खरेदी झाला पाहिजे आणि वेळच्या वेळी शेतकऱ्याला त्याचं योग्य मोबदला मिळाला पाहिजे। या दृष्टिकोनातनं सहकाराच्या माध्यमातनं एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी चैन उभी राहावी या दृष्टिकोनातनं खरं तर हा उचललेलं एक पहिलं पाऊल आहे। आणि आज या सगळ्याच सहकारी संस्थांच्या चेअरमन, त्यांच्या पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर जवळपास 26-27 पेक्षा जास्त विकास सहकारी संस्थांनी या कार्यपद्धतीसाठी आपलं सहमती दर्शवलेली आहे। आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून विकास सहकारी संस्थांच्या ठिकाणी उत्पादित काजू मालाची खरेदी करावी, या जिल्ह्यातल्याच काजू प्रक्रियाधारकांना हा उत्पादित माल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज एक प्राथमिक चर्चा झाली आणि ही सकारात्मक चर्चा झालेली आहे। या संदर्भात 16 तारीखला या जिल्ह्यातील सगळ्याच काजू उत्पादक प्रक्रियाधारकांबरोबर एक चर्चा होईल आणि त्याच्यानंतर त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी करून या जिल्ह्यातील विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्र तयार करून आपल्याला उत्पादित काजू माल शेतकऱ्यांचा त्या गावामध्ये खरेदी करण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला जाईल। यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावं की जेणेकरून या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्याच विकास संस्थेच्या माध्यमातून आपलं खरेदी केंद्र सुरू होईल आणि यासाठी आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा पाठबळ द्यावं अशा प्रकारची एक विनंती या सगळ्याच्या माध्यमातून करतो आहोत। आणि ही योजना किंवा हे खरेदीची प्रक्रिया ही नजीकच्या कालावधीत लवकरात लवकर आम्ही या ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत। धन्यवाद। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।